नमस्कार. उर्मिलाच किचनमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी कच्च्या टमाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे. तर बनवायला अगदी सोपी अशी ही भाजी आहे. पटकन बनवायला घेऊयात. इथं पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. आता इथं 5-6 कच्चे टमाटे मी स्वच्छ धुवून त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. त्या आपण तेलामध्ये टाकून एक 2-3 मिनिटासाठी चांगल्या अशा परतून घेणार आहोत. तर 2-3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता टमाटे आपले चांगले मऊ झालेले आहेत. कारण कच्चे टमाटे खूप कडक असे असतात. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि याच पॅनमध्ये आपण भाजी बनवायला घेणार आहोत. तर पॅनमध्ये मी परत 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकलेलं आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि एकदम बारीक चिरलेला एक कांदा. आता कांदा चांगला परतून घ्यायचा. यामध्ये आता मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक असे ठेचून घेतलेल्या आहेत. ते यामध्ये टाकून चांगला असा आता आपण परतून घेणार आहोत. तर परतल्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि अर्धा चमचा धना पावडर. आता हे मसाले देखील व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण जे टोमॅटो परतून घेतलेला होता तो यामध्ये टाकून व्यवस्थित असा मिक्स करून आपण घेणार आहोत. तर यामध्ये दुसरे काहीही मसाले टाकायची काही गरज नाही. अगदी साध्या पद्धतीने पण ही भाजी खूप छान अशी लागते. वरून टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. आता परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती ताट झाकून आता आपण 3-4 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर 3-4 मिनिटांनी बघूयात. मस्त अशी आपली कच्च्या टोमॅटोची भाजी इथं तयार झालेली आहे. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी आपली कच्च्या टोमॅटोची भाजी इथं तयार झालेली आहे. तर यावरती वरून तुम्ही थोडासा ओल्या नारळाचा किस टाकला तरी देखील भाजी खूप छान अशी लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.